जगातल्या सगळ्यात धोकादायक टेन्शन आणि अचानक शांततेची चर्चा. अमेरिका आणि इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे? कारण काही दिवसापूर्वीपर्यंत युद्धाची भीती इतकी वाढली होती की तेलाचे दर, जागतिक बाजार सगळं हालायला लागलं होतं. पण थांबा, आता अचानक गेम पलटला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. होतेच अमेरिका आणि इराण जे अनेक वर्षे एकमेकांसोबत उभे होते आणि इथून सगळं बदलले. कारण या चर्चेत एक नाव आलं, तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग. जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे ऐकून अनेकांना धक्का बसला. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल याच समुद्री मार्गातून जातं. म्हणजे जर हा मार्ग बंद झाला तर पेट्रोलपासून शेअर मार्केटपर्यंत सगळ्यावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच आता या चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं. पण खरी गोष्ट इथेच सुरू होते. ट्रम्प यांनी शांततेबद्दल पॉझिटिव्ह बोललं, पण त्याचवेळी एक मोठा इशाराही दिला. ते म्हणाले अमेरिकी कोणतीही घाई करणार नाही. कारण हा स्टेटमेंट छोटा वाटतो, पण त्यामागे खूप काही लपलेलं असल्याचं बोललं जातं. कारण फायनल डील अजूनही झालेलं नाही आणि एका चुकीच्या निर्णयाने पुन्हा टेन्शन वाढू शकतं. हे ऐकून लोकांनाही धक्का बसला. दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितले की चर्चेत पॉझिटिव्ह प्रोग्रेस सुरू आहे. म्हणजेच वरून सगळं शांत दिसत असलं तरी आतमध्ये मोठ्या लेवलवर निगोशिएशन सुरू आहेत. आणि सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे, खरंच शांतता होणार की हा फक्त पॉलिटिकल प्रेशर गेम आहे? कारण सोशल मीडियावर लोक दोन भागात विभागले गेले. काही जण म्हणतायत जर हा डील झाला तर जगासाठी मोठा रिलीफ असेल, तर काहींचं म्हणणं इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर अचानक विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं असं आहे. पण थांबा, पुढे जे होणार आहे त्यावर फक्त अमेरिका आणि इराणच नाही तर भारतसह संपूर्ण जगाची इकॉनॉमी अवलंबून असू शकते. आणि म्हणूनच आता सगळ्यांचं लक्षही एका प्रश्नावर आहे, खरंच शांततेचा नवा अध्याय सुरू होतोय की हे फक्त वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे?